अटलजींची ओळख ही कवी मनाचे कोमल हृदयी म्हणून होती. त्यांच्या आचरणात गीता तत्वज्ञान होते. जेव्हा वेळ आली तेव्हा देशहितास्तव जगाच्या आर्थिक बहिष्काराची तमा न बाळगता अणुस्फोट चाचणीसारखा कठोर निर्णय पुन्हा घेतला. त्यामुळे एक बलाढ्य अणुसंपन्न राष्ट्र म्हणून पुनश्च भारताची ओळख निर्माण झाली. देशाच्या समग्र विकासावर त्यांनी चिंतन केले. देशाचा विकास हवा असेल तर चांगले रस्ते पाहिजेत. त्यासाठी देशाच्या ग्रामीण भागापासून चारही टोकांच्या महानगरांना जोडणारे रस्ते बांधण्याचा प्रारंभ अटलजींनी केला, असे मत युवा नेते ॲडव्होकेट वैभवदादा पाटील यांनी व्यक्त केले. लोकनेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित आदर्श पब्लिक स्कूल CBSE मध्ये भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी सांगली जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस विलास काळबागे, प्रशालेचे प्राचार्य लतीफ मणेर उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरुवात प्रशालेच्या संगीत विभागाच्या स्वागत गीताने करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजलक्ष्मी सदामते यांनी केले. यावेळी ॲडव्होकेट वैभवदादा पाटील यांच्या हस्ते भाजपचे सांगली जिल्हा सरचिटणीस विलास काळबागे यांचा सत्कार करण्यात आला. आपले मनोगत व्यक्त करताना ॲडव्होकेट वैभवदादा पाटील म्हणाले की अटल बिहारी वाजपेयी यांचे जीवन म्हणजे ज्ञान, विज्ञान, अध्यात्म यांचा संगम आहे. त्यांनी आपल्या कार्यकाळामध्ये देशाची अर्थव्यवस्था भक्कम करण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रहिताचा प्रश्न जेव्हा येतो तेव्हा सर्वच राजकीय पक्षांनी सरकारच्या बाजूने ठामपणे उभे राहावे, असा संदेश अटलजींनी दिला असून सामान्य माणसाचे जगणे कसे उंचावेल याकडे सर्वांनी लक्ष द्यावे, हीच खरी त्यांच्यासाठी श्रद्धांजली आहे, असे ते म्हणाले. प्रशालेच्या विद्यार्थिनी गायत्री पाटील, अमृता पवार यांनी आपले भाषण सादर केले. हिंदी विभाग प्रमुख मीनाक्षी पाटील, मराठी विभाग प्रमुख सर्जेराव कांबळे यांनी थोडक्यात आपले मनोगत व्यक्त केले. या जन्मशताब्दी कार्यक्रमासाठी संस्थेचे कार्यकारी संचालक PT पाटील साहेब यांचे मोलाचे असे मार्गदर्शन मिळाले. त्याचबरोबर कला शिक्षक अमित माळकरी व प्रमोद दिवाणी यांनी सुंदर असे फलकलेखन करून सर्वांचे लक्ष वेधले. या कार्यक्रमासाठी प्रशालेच्या पर्यवेक्षिका राजश्री चव्हाण, पर्यवेक्षक किरण कांबळे, पर्यवेक्षिका अंकिता गडदरे, शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षिका शुभांगी जाधव यांनी केले. आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख रजनी तळेकर यांनी मानले. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.